जय हरी मित्रांनो, आत्तापर्यंत एस टी महामंडळाने आधार कार्डवर जे लोक सवलतीत प्रवास करत होते त्यांच्यासाठी आता एस टी महामंडळाने यापुढे ऑनलाईन पद्धतीचं NCMC कार्ड आणलेलं आहे आणि बऱ्याच लोकांना आणखीही कार्ड काढलेलं नाही. सध्या काही ते बंद झालेलं नाही, सध्या आपला आधार कार्डवर कार्यक्रम चाललेला आहे. पण बरेच लोक असे आहेत की मग आता आपलं चाललेलं आधार कार्ड म्हणून त्यांनी काही NCMC कार्ड काढलेलं नाही. पण उद्या कधीतरी अचानक जर हे आधार कार्ड बंद केले आणि मग NCMC कार्ड काढायचं ठरलं तर मग लोकांची गर्दी होईल. आणि त्यामुळं मित्रांनो, बऱ्याच लोकांनी अशा कमेंट केले की या नेमक्या NCMC कार्ड काढण्याची शेवटची तारीख काय आहे. कारण आपल्याला सवय काय लागलेली आहे माहिती का, शेवटची तारीख माहीत असावं आणि त्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण काढावं शेवटी. पण याची शेवटची नेमकी तारीख काय आहे हे सगळं सविस्तरपणे बघणार आहोत. त्यानंतर बरेच जण काय म्हणालेत, हे कार्ड आम्हाला घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनं काढता येतं का, ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर हे कार्ड आपल्याला भेटणार कुठे असंही बरेच जण म्हणालेत. मग काही जण म्हणालेत पुन्हा की तिथं त्या बसस्टँडवर जावा तर तिथं लई गर्दी असती, त्याच्यामुळं आपल्याला घरपोच कसं काढता येईल हे सुद्धा सांगा. आणि याच्यासाठी नेमके पैसे किती लागत आहेत, कारण बऱ्याच जण ऐकून कुठं 300 घी, कुठं 400 घी, कुठं 500 घी असे सुद्धा बऱ्याच जणांच्या कमेंट आले. यामुळे सगळ्या या गोष्टीची प्रोसेस नेमकी याची प्रक्रिया काय, हे याची कार्ड काढायचं आहे कसं, काय करायचं, सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि नेमकं हे कार्ड कोणासाठी लागणार आहे. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, आत्तापर्यंत आपण आधार कार्डवर प्रवास केला. आपलं आधार कार्ड दिलं की आपल्याला प्रवास करता येत होता, बरोबर आहे. मग त्या आधार कार्डवर वय आपलं इकडेच खडातोड करून आपलं 65चं 75, 75चं 85 असा कार्यक्रम जमला. पण आता एस टी महामंडळाने असा निर्णय घेतला आहे की हे NCMC कार्ड काढायचे, हे आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीनं असते त्या पद्धतीनं हे NCMC कार्ड असणार आहे. आणि पुन्हा यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे की या NCMC कार्डला आपल्याला रिचार्ज करता येणार आहे, म्हणजे आपल्याला पैसे त्याच्यामध्ये ठेवता येणार आहेत. म्हणजे एस टीमध्ये आपण सवलतीत प्रवास करताना आपल्याला यासाठी वेगळे पैसे देण्याची गरज नाही. आपल्याला जिथं प्रवास करायचा तिथं ते NCMC कार्ड कंडक्टरला दिलं की त्याच्यातून आपले पैसे कट होणार. ते पैसे संपले की पुन्हा त्याला रिचार्ज मारायचं. मग ते रिचार्ज असणारे 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, 200, म्हणजे 50च्या प्रतीत तुम्ही किती बी रिचार्ज मारा, अशा पद्धतीचं हे NCMC कार्ड असणार आहे. आता हे महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, हे NCMC कार्ड काढायचं आहे कुठं, तर आपल्या जवळील जो कोणता डेपो असेल किंवा बसस्टँड असेल, प्रत्येक बसस्टँडवर याचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत आणि तिथं त्याचा माणूस आहे, त्याच्याकडं मशीन आहे आणि फक्त हे तिथंच काढतात आहे. हे आपल्याला कुठंही जाऊन असं एखाद्या ऑनलाईन सेंटरवर किंवा घर बसल्या किंवा मोबाईलवर अशा प्रकारे काढता येत नाही. आपल्याला बसस्टँडवर जायचं, तिथं आधार कार्ड घेऊन जायचं आणि आपलं आधार कार्ड खरं असू खोटं असू, फक्त ऑनलाईनला जे आहे त्या पद्धतीनं आपल्याला NCMC कार्ड काढता येणार आहे. आणि हे कार्ड कोण काढायचं आहे, तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा महिला आहेत यांच्यासाठी. आणि आता याच्या पुढं विद्यार्थ्याला सुद्धा काढावं लागणार आहे. विद्यार्थ्यांची कशी प्रोसेस असणार आहे त्याबाबतचा सुद्धा व्हिडिओ आपण या चॅनलवर येऊ टाकलेला आहे, कारण त्याला ऑफलाईन पद्धतीचा एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. सगळी त्याची पद्धत हा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे कार्ड काढायला बसस्टँडवर किंवा डेपोमध्ये गेल्याच्या नंतर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की त्याला कोणी 300 रुपये घ्याले, कोणी 400 रुपये घ्याले. तर तुम्हाला सांगतो, ज्याला आता नवीन NCMC कार्ड काढायचं, नवीन म्हणजे पहिलीच वेळ, ज्यानं कधीच अगोदर काढलेलं नाही NCMC कार्ड, नवीन काढायचंय, त्याला लागणार आहेत 199 रुपये. त्याने 199 रुपये द्यायचे आणि हे कार्ड काढून घ्यायचं. मात्र या अगोदर एकदा एस टी महामंडळानं ऑनलाईन पद्धतीनं कार्ड दिले होते, तर ते जर कार्ड आपल्याकडं असेल तर ते कार्ड सोबत घेऊन जायचं. आणि ते जर कार्ड आपल्याजवळ असेल तर आपल्याला फक्त 149 रुपयेच तिथं लागणार आहेत. याच्यापेक्षा जास्त 1 रुपया द्यायची गरज नाही. बरेच जण म्हणाले तिथं शिल्लक पैसे घ्यालेत आणि असंही व्हायले की वरी शिल्लक घ्यालेत आणि शिल्लकचा आम्ही रिचार्ज मारून देऊ असं सांगण्यात आले. मात्र तसं करायची गरज नाही. आमचं कार्ड आल्यावर आम्ही रिचार्ज मारू असं त्याला सरळ सांगायचं.
आणि ज्यानं याच्या अगोदर काढलेले असतील त्याच्याकडून जर शिल्लक पैसे घेतलेले असले तर त्यानं सरळ त्याला म्हणायचं, भाऊ ह्या कार्डात वरचे पैसे रिचार्ज मारून दे, कारण त्याच्याकडून पैसे शिल्लक घेतलेत ना तितकं रिचार्ज त्याच्यात मारून घ्यायचं. आणि हे फक्त एस टी महामंडळाच्या बसस्टँडवर किंवा डेपोमध्येच हे चालू आहे, हे दुसरीकडं कुठंही चालू नाही. ऑनलाईन आपल्याला कुठल्याही पद्धतीचं करता येत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, हे कार्ड आपल्याला मिळणार बी फक्त तिथंच, आपण ज्याच्याकडं काढलंय त्याच्याकडंच मिळणार. आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की बरेच लोक काय वाट पाहतात, शेवटची तारीख किती आहे, मग आपण शेवटी काढू, लवकर काढून काय करायचं, तिथं लय गर्दी, लाईन लागलेली. आता तुम्हाला सांगतो, हे अचानक जर समजा एस टी महामंडळाने निर्णय घेतला की आता हे कार्ड बंद करायचे, आता पुढे पंढरपूरची यात्रा सुरू होणार आहे, एखाद्या वेळेस जर समजा त्यानं हे आधार कार्ड बंद करायचे आणि NCMC कार्ड चालू करायचे, आपल्याला पंढरपूरला जाता येईल का? आपल्याला तर आता सवय लागली, आधार कार्ड दाखवली कुठं, शेगाव पंढरपूर. एका कंडक्टरनं सांगितलं, एक माणूस म्हणला पंढरपूर बसला, शेगावला गेला, शेगावून पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच एसटीत शेगावून निघला पंढरपूरला गेला. त्याला विचारलं, बाबा तुम्हाला कुठं, काय म्हणला, घरी काही काम नाही, धंदा नाही, काय नाही, इकडं घेतलं दर्शन, म्हणलं आता जातो पुन्हा पंढरपूरला. ती सवय लागली. त्याच्यामुळे NCMC कार्ड वेळेत काढणं गरजेचं आहे. आणि अंतिम तारखेचं तुम्हाला सांगतो, आता प्रत्येक माणसाचं वय वाढत जाणार आहे, बरोबर आहे. आता समजा एखादा माणूस आहे 64 वर्षाचा, 64.5 वर्षाचा आहे समजा, 64 वर्षे 6 महिने झालेली त्याला. आता हे कार्ड 2-4 महिन्यापासून काढणं चालू आहे. आता तेव्हा त्याचं वय भरलं नसेल, आता त्याचं जर समजा 65 वय भरलं तर मग त्याला आता काढता येते का नाही? मग तसंच 75 वाल्याचं आहे, तसंच महिलाचं आहे. त्याच्यामुळं हे कार्ड काही त्याची अंतिम तारीख नाही, हे बंद पडणार नाही, काय नाही. हां, एस टी महामंडळानं जर समजा निर्णय घेतला की यायला सवलतीत प्रवास करू द्यायचा नाही, तर त्यावेळेस फक्त त्याला म्हणजे संपलं, तिथं काय अंतिम तारीख भानगडत नाही, काहीच नाही. ते बंद झालं की बंद झालं, ती योजनाच बंद झाली तरच फक्त बंद होणार, नाहीतर हे केव्हाच बंद होणार नाही. याला काही अंतिम तारीख नाही, काय नाही. मात्र अचानक समजा NCMC कार्ड वापरण्याचा जर निर्णय एस टी महामंडळानं घेतला तर ते आपल्याकडं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण लवकरात लवकर हे काढून घ्यायचं आहे, जर काढलेलं नसेल तर. अशी याची सोपी प्रक्रिया आहे. बसस्टँडवर जाणे, तिथं आपला थंब देणे, आधार कार्ड देणे, तिथं 199 किंवा 149 रुपये देणे आणि घरी येणे. ज्यावेळेस आपलं कार्ड तयार होईल त्यावेळेस आपल्याला मेसेज येईल, आपला मोबाईल तिथं संग न्यायचा आहे आणि मेसेज आल्यावर आपलं बसस्टँडवर जाऊन आधार कार्ड घ्यायचं आहे. इतकी सोपी प्रक्रिया आहे. आता ही तुम्हाला प्रक्रिया लक्षात आली का? आणि नसली आली तर याच्या व्यतिरिक्त पुन्हा काही अडचणी असतील तर त्या तुम्ही नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त 65-75च्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, महिला भगिनींना शेअर करा. धन्यवाद.